आई. होय घेतलं ग सगळं. हो हा 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 काय हो ब्लाउज पीसही घेतलंय टाकले शिवायला. हा ए बास नाही एक तर रेवा समोर नाही लग्नाची चर्चा करू नकोस तिला तो खर्च कळेल आणि मग उगाच टेन्शन येईल. हा आणि ऐक मी तुला थोड्या वेळात फोन करते. हॅलो मला तुला विचारायचं होतं की नाही नाही हाँ हाँ डेट हाँ नहीं एक्चुअली डेट्स का इशू नहीं नहीं कोई प्रॉब्लम नहीं. मला कोणीच फोन करत नाही. ए पुरी फोन वाजतोय बघ तुझा फोन वाजतोय फोन उचल. काय घे फोन घे. हॅलो हा हा आहे ना. हॅलो काय ग पोरी हा काय काय खरेदी केलीस सांग बरं आम्हाला आजोबांना सांग. आजोबा ठेव फोन बाय. हॅलो हॅलो ठेवला वाटतं. अरे चा अरे बंडे आलास का. गप्प बसाव आजोबा. आणि काय आहे सगळं मध्ये जायचं कसं माणसाने. सर बंडे ऑफिसात ना आलाय विचारात आहे सगळा पसारा बाजूला काढून ठेवा त्याची वाट मोकळी करा. आमच्या वेळेस तुला सांगतो आमची वडीलधारी माणसं ऑफिसातनं घरी आली की मी सगळा पसारा बाजूला काढायचो वाट मोकळी करून द्यायचो. म्हणजे आमचे वडील विचारात चालत असत घरामध्ये तर मी टेबल उचलून ठेवलंय कधी फ्रीज उचलून ठेवलंय कधी खिडकी काढून ठेवलीये. एकदा तर तुला सांगतो बर का आई ना मी अख्खी बिल्डिंगच उचलून ठेवली. गप रे. ए तू खरेदी दाखवायला काढलीस का. अरे आम्ही इतकी दुकानं फिरलो ना आज इतकी दुकानं फिरलो आम्ही आणि त्यात माझी आई सतत फोन करते इतकं टेन्शन घेते ना बापरे. आई मला मान्य आहे लग्न आहे हा टेन्शन येतं पण शांतपणे विचार केला तर प्रश्न सुटतात की नाही. तिचं म्हणजे वेगळंच. बरं ऐक ना आपण ब्लाऊज पीसच घेतले ना ते कापून घेतले ना. अगं ते दुकानातच ठेवले मी किती आता गेलो तर तो देईल का मला परत. नाही देणार तो. अगं, व्हॉट्सअप करू नको आपण टाकलंय शिवायला. हो ना शिवबा इतकं टेन्शन आलं ना मला आता क्षणभर. बघा बघा आई टेन्शन घेते असं म्हणते आणि आता ही काय करते टेन्शनच घेतेस ना. ए ए पुरी ए आई ना हा काय ग ठकूबाई अशी रागणं काय बाबा. बघा बघा पोरीची नजर बघा कशी रागवून बघते बघा. आमच्या काळी अशा एवढूशा पोरी अशा वडीलधाऱ्या माणसांच्या नजरेला नजर कधी वेडवत नसत. काही मुली तशा माने वर करायच्या नाहीत आयुष्यभर. ते म्हणून तर ती म्हण निघाली ना हा खाली मुंडी आणि पाताळ धुंडी. आमच्या काळी मजा होती. गप रे तू. मी ना शॉपिंग दाखवते आमची. एक ऐका ना तुम्ही प्लीज इकडे सगळं उघडू नका नाही सामान आज जाऊन उघडा ना प्लीज. मला खरंच काम आहे जरा मला. तू आत्ता आलास कामावरनं तू लॅपटॉप उघडून का बसलायस. ऐक ना तू तुझे कपडे बघून घे ना आम्ही आणले तुझ्यासाठी आवडतील तुला घालून बघ एकदा. बघतो सगळं बघतो. मी आत येतो मला जरा टेन्शन आहे. काय झालंय. काय झालंय सुजय. कशाचं. तू रिझर्वेशन केलं नाहीस ना. मी तुला एका महिन्यापासून सांगते सुजय तारखा ठरल्या आहेत आता तू रिझर्वेशन नाही केलं तर कसे जाणार होत आपण. अगं शांत हो रिझर्वेशन केलंय मी. जाशील तू अकोल्याला. मग काय कशाला उगाच टेन्शन देतोस. शे बाबा आधीच तिला बीपीचा त्रास आहे आणि त्यात तू तिला टेन्शन देतोस. लग्न करायच्या वेळी टेन्शन देतात का. मारू नकोस. काय आजकालची पोरं. आता आमचा बंड्या तुला सांगतो अरे आमच्या वेळी लग्न कार्य असलं की महिनाभर सुट्टी टाकायचो बरं काय ना. बायको त्रास देऊ नको आतो. एकदा तर माझ्या चुलत भावाच्या अगं कुठे होतेस. बाहेर का. बर चल आज सुजयने सांगितलं आज जाऊन खरेदी बघा. चल मी बघितली आहे तुम्ही बघा. हिचं काय.
एक प्रॉब्लेम झालाय. ए नीट उभं राहा. मग मस्ती नको करू. परफेक्ट. काय खोटारडे, मला काही कळत नाही का? लूज होता एवढा, तंबूचं कापड घातल्यासारखं वाटतंय अंगात. लूज होतोय. हो मग मी सांगत होते तुला लूज होणार. शी गेलं सगळं माहित होतं मला. ऐक ना रेश्मा, काय होत नाही. आपल्या सायको अशी बॉडी बनवेल आता. लूज नाही होणार मग त्याला. हा. एका आठवड्यात. हो मग काय झालं. तू एक काम कर, रोज रात्री झोपताना ना असं काहीतरी स्वीट खात जा. मग तुझी बॉडी अशी 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 बनेल. कशी अशी बनेल तुझी बॉडी. हो ना? स्वीट खायचं. चल आजपासून सुरू करतो. अशी 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 बॉडी हा. बनली. रेश्मा जा किचन मध्ये जा, 4 किलो गाजर हलवा कर, 5 किलो बासुंदी कर आणि 8 किलो जिलेबी कर. मस्त खातो आणि अशी 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 बॉडी बनवतो. शिरे सगळं फसतंय. घरून एकतर 10 फोन, त्या तिथे कोणालाच काही आवडत नाहीये, काहीच मनासारखं होत नाहीये. शी. खरं सांगू का, मला असं वाटतं ही लाखो रुपयाची शॉपिंग वाया जाणार आहे तुमची. दुसरा गप्पा असतो का. सिरियसली घे ना काहीतरी. ओके. रेश्मा काय झालं आता तुला. मला असं वाटतंय मीनलला तिची साडी आवडली नाही म्हणून ती अशी नाराज. आधी तू सांग ना. काय करतोयस यार, सांग ना. ओके. नको, आधी तू सांग. काय मगचपासून लावलंय तू सांग तू सांग तू सांग. हा सांग पटकन. तेच म्हणतोय मी, मगाचपासून हेच चाललंय. काम आहेत कळलं ना, वेळ वाया जातोय. मग त्यामुळे आधी तू सांग ना. एकत्र सांगूया. हा हे बेस्ट आहे. 1 2 3 रेवाच्या लग्नाला नाही येता येणार. व्हॉट. काय बोलला तुम्ही. तुम्ही दोघं येणार नाही हे रेश्माला माहित आहे का. येडे. अगं ए वेडीस का तू. हा असं कोणी जर म्हणालं तर आपण काय करायचं याच्या पॉसिबिलिटीज बघत होतो आम्ही. आपण त्या आधीच तू आलीस ना, तू आलीस आणि ओरडलीस, त्यामुळे आम्हाला पॉसिबिलिटीज बघायला मी दाखवते तुला. एक्झाम्पल देते. हा येस. फॉर म्हण ना, एक्झाम्पल. म्हण. हा समजा कोणी असं म्हणाल, रेवाच्या लग्नाला नाही येता येणार. पण असं कोण बोलणार आहे. अरे काय माहिती, आपल्याला काय माहिती कोण बोलणार आहे. पण कोणी जर बोललं तर त्यांना कळलं पाहिजे ना काय परिणाम होऊ शकतो ते. बरं ऐका ना, आम्ही आत आहोत, तुमचं वेट करतो. हा ओके ओके. आताच थांबा. आताच थांबा. आलो आम्ही. वेडीस का तू. तुझ्याशिवाय कसं होईल. तुला जायलाच पाहिजे. आणि मग काय तू नसलास तर चालणार आहे का तिकडे. अरे असं काय करतोस. राकेशचा केवढा लोचा आहे तिकडे. आणि तिच्या घरातले कसे आहेत माहिती आहेत ना, केवढे प्रश्न विचारतील. अरे इथे नसलास 2 दिवस तर इथे राडा होतो. तिथे नकोस का तू. इकडे कसं आहे, फक्त लग्न नसणार आहे मीनल. कदाचित लग्नाच्या दरम्यान राकेश आणि रेश्माच्या खोट्या संसारावर पडदा पडेल. रेश्मा किती डिस्टर्ब होईल मग. तिच्यासाठी कोणीतरी स्ट्रॉंग इमोशनल सपोर्ट नको का तिकडे. बरं आपले लोक माहिती आहेत ना तुला, रेश्मा रडण्याआधी स्वतःच हातपाय गाळून बसतील. तू पाहिजेस यार तिकडे. सुजा, मी ती ऑडिशन दिली होती ना हिंदी सिरियलची, सिलेक्ट झाली आहे यार. लीड रोल आहे यार. डेट्स क्लॅश होत आहेत पण लग्नाशी. मला पण प्रमोशन मिळतंय. म्हणजे मिळू शकेल, पण त्यासाठी या कॉन्फरन्सला जावं लागेल बँगलोरला. आणि अर्थातच डेट्स क्लॅश होत आहेत. कॉन्फरन्सला गेलो नाही तर प्रमोशन कॅन्सल.
एक मिनिट पण मी लग्नाच्या दिवसाच्या आधीच्या दिवसापर्यंत थांबू शकतो. लग्नाच्या दिवशी मात्र मला नागपूरहून फ्लाईट घ्यावं लागेल बँगलोरला. एक मिनिट, मग मी पहिलं शेड्यूल संपवून एक्झॅक्टली लग्नाच्या दिवशी पोहोचते. ग्रेट. हं. म्हणजे लग्नाच्या दिवसाच्या आधीच्या दिवसापर्यंत मी सांभाळणार, लग्नाच्या दिवशी तू सांभाळणार. करेक्ट. डन. म्हणजे तरी सुद्धा मी एकदा डेट्सचं बोलून घेते, काही ऍडजस्ट होतंय का. हो, आणि मलाही बॉसला विचारावंच लागणार आहे. आणि तोपर्यंत आपण यांची पण जरा मनाची तयारी करून ठेवूया. हा? हो, yes. ठरलं. हो. सेट. ग्रेट. ऐक ना, त्यातल्या त्यात एक बरा सूट घ्यायचा म्हणजे कितीला पडेल ग? छे 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 छे, मी काय म्हणतो, तुम्ही नवरदेवाला सरळ चड्ड्या शिवा बरं का पोरी. आमच्या लग्नात तुला सांगतो काय झालं, मी आणि माझे 18 भाऊ, आमचं लग्न एकाच मांडवात झालं. तर लग्नाच्या दिवशी सकाळी आम्ही सवयीप्रमाणे नुसते गुलाबी रंगाचे सदरे घालून मांडवात उतरलो. खाली काहीच नाही. नाही म्हणजे लंगोट होतं, पण हे बघून आमची आई घाबरली. आमची आई आमच्या वडिलांना म्हणाली, अहो हे बघा यांचं लग्न आहे आणि खाली काहीच नाही, हा नुसतेच गुलाबी सदरे. तर आमचे वडील प्रचंड फास्ट. आमचे वडील तरा 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 शिडीवर चढले, मांडवाचं कापडच फाडलं. आणि तेव्हा आमच्या गावात की नाही एक विलायती टेलर आला होता. तो जो विलायती टेलर होता त्याची खासियत अशी की तो मिलिटरीच्या चड्ड्या शिवत असे. आमचे वडील त्याच्याकडे गेले, आयटीत त्याला म्हणाले, हे घे मांडवाचं कापड, दिस इज कापड, यू आर टेलर शिविंग दिस. असा रुबाब त्यांचा. आणि नो टाइम. त्यानंतर त्या विलायती टेलरने आमच्यासाठी शिवल्या चड्ड्या, म्हणजे गुलाबी रंगाचे सदरे, निळ्या रंगाच्या चड्ड्या. म्हणून मी म्हणतो, नवरदेवाला चड्ड्या शिवा, हवेशीर कारभार सगळा. नवरदेवाचं सोड, तू तिथे हे फाटके कपडे घालून फिरायचं नाहीयेस, कळलंय का तुला? हो, तिकडे रेवाच्या सासरची मंडळी असणार, परक्या मुली असणार. असं उघडं फिरलं तर मला चालणार नाही. आणि दुसरं, काहीही लॉजिकल प्रश्न विचारायचे नाहीस. का? कशाला? कशासाठी? हो का? देवाची पूजा का करायची? आहेर का द्यायचा? जुन्या परंपरा का गुरवाळत बसायच्या? राईट. असं काहीही करायचं नाहीयेस तिकडे, कळलं? ते लग्न घर आहे. तिथे काहीही लॉजिकल आणि रॅशनल नसतं. तिथे सगळं इमोशनल असतं. कळतंय का तुला? काहीही बोलते ही. वही डेट्स है क्या फिर? ओके. नहीं, आई मीन नो. यार माझंही अवघड आहे. काय झालं रेश्मा ऐक ना. तू माझ्याशी बोलू नकोस. काय झालं रेश्मा? त्यांना सांग ना, खूप त्रास देतात मला. तू मला सांगणार आहेस का काय झालंय ते? नीट सांग. 101 आहेत सगळे. आईचा फोन आला होता. घरात वेगळेच वाद चालू आहेत. वरात घोड्यावर येणार का कार मधून येणार यावर. रेवाला घोडी हवी आहे आणि केतनच्या आईला कार. आता रेवा पण ना, आई बाबांचं काय होत असणार आहे तिथे? रेश्मा, मी एक सोपा उपाय सांगू का? तू ना टांगा बोलाव, म्हणजे काय होईल माहितीये का, की 4 चाकी पण मिळेल आणि घोडी पण मिळेल. 1 in 2, 2 in 1. कधी घेणार आहेस गोष्टी सिरियसली? ही मजा चालली आहे का? नाही, तू गोष्टी कधी सिरियसली घेणार आहेस? की म्हणजे तुझ्यावर काहीतरी जबाबदारी टाकून आम्ही कुठेतरी जाऊ शकू अशी परिस्थिती तू कधी निर्माण करणार आहेस हे मला सांग. नाही पण तुम्ही कुठे चाललाय? आपण एक करूया रेश्मा, आपण दोन्ही बुक करूया, कार आणि घोडी दोन्ही. घोडी आली की केतन घोडीवरनं येईल, म्हणजे रेवा खुश, आणि बाकी सगळी वराडी मंडळी जी आहेत ती कारमधनं येतील. ओके? माझा एक मित्र आहे अमरावतीला, त्याला सांगतो, तो कार देईल त्याची. मी इथून सगळी व्यवस्था करतो, काही काळजी करू नकोस. आणि हे काय वागणं आहे? हा, अशी वागणार आहेस तिकडे जाऊन?
तिकडे सगळ्यांना आधी लग्नाचं टेन्शन असणार आहे, त्यात तू अशी वागणार? म्हणजे त्यांनी कामाकडे लक्ष द्यायचं का तुझ्याकडे? अजिबात असं वेड्यासारखं वागायचं नाही हं? जे रडायचंय जे ओरडायचंय सगळं इकडे करून घे. तिकडे अजिबात नाही, तिकडे एकदम शांत. मला सगळ्यांकडनं असंच कळलं पाहिजे की रेश्मा एकदम शांत मुलगी आहे, तिने सगळं व्यवस्थित जबाबदारीने मॅनेज केलं. कसं? एक काम करते मी ना, तिथे एकटी जाते. हा, तुम्ही कोणीही येऊ नका माझ्यावर, मी एकटी जाते. बरं का मुलांनो, हा एक गंमत सांगतो तुम्हाला. हा, माझ्या एका चुलत बहिणीच्या काकूच्या चुलत भावाच्या सख्या मुलीच्या लग्नात बरं का माझी आत्या इतकी रडली की काही लहान पोरांनी त्या पाण्यात पटापट आंघोळी करून घेतल्या. ही गपणार रे. काका, ओ काका, तुम्ही मरत का नाही एकदाचे? अजून किती लग्न बघणार आहात तुम्ही? हॅलो. हा हा हा, नाही तुम्हालाच फोन करणार होते मी आत्ता. तिकीट बुक झाली हा अकोल्यासाठी. हा, आणि मी काही कपडे घेतलेत लग्नासाठी. तुम्ही एकदा घरी येता का? म्हणजे तुम्हाला घालून बघता येतील. हा, तिथे जाऊन गडबड नको व्हायला. राकेश लग्नाला येणार नाहीयेत. आना, तू रेश्माला सांगितलं नाहीस का? कोणी जर म्हणालं की मी रेवाच्या लग्नाला येणार नाहीये तर काय करायचं? नाही सांगितलं मी. आय थॉट की तुम्ही सिरियसली नव्हता बोलत, गेम खेळत होता ना तुम्ही. हो, आम्ही गेमच खेळत होतो. पण रेवाच्या लग्नाला यायला नाही जमणार. हा, असं मारायचं, असं करायचं. जर कोणी असं म्हणालं ना तर असं करायचं. रेश्मा, तू अजिबात काळजी करू नकोस. हा, राकेश रेवाच्या लग्नाला येणार ही जबाबदारी माझी. येतील ना? 100% येतील. तू फक्त त्याला फोन कर आणि त्याला सांग इकडे ये, बोलायचंय. काहीतरी अघोरी उपाय नको. फोन करून सांग इकडे ये, बोलायचंय. ना तू इकडे. हे बघ, रेश्मा आता डिस्टर्ब आहे. तिचा मूड चांगला राहील ही जबाबदारी तुझी आहे. ओके, रिस्पॉन्सिबली वाग. आजपासून लग्न होईपर्यंत रेश्माची इमोशनल रिस्पॉन्सिबिलिटी तू घेणार आहेस. मी ओके, तुला नीट वागायचं. येण्यासारखी फिरू नको, तिकडे नीट वाग. आमची नाही, तुझी आहे रिस्पॉन्सिबिलिटी. माझी रिस्पॉन्सिबिलिटी. तुला कळलंय? आम्हाला एवढंच बोलायचंय. जा आता. काय रे बंड्या पिंकी, काय झालं? हा, काय चापलूसपणा करताय माझ्या अपुरक्ष? एक सांगू का रे तुम्हाला? हा, म्हणजे मी जरी म्हातारा झालो असलो तरी बुद्धी तल्ल काय म्हणजे. हो आजोबा, औषध घ्या खोकल्याचं, वाराल. औषध तर मी घेतो, पण तुम्ही लोकांना काय डोस पाजताय जबाबदारीचे? जबाबदाऱ्या वाटताय का? जायचंय ना आपल्याला लग्नाला. हे बघा, आपण सगळ्यांनी मिळून लग्नाला जायचं असं ठरलंय की नाही? आपण जर गेलो तरच रेश्माला बरं वाटेल, नाहीतर तिला दुःख होईल. आणि रेश्माला सांभाळायची जबाबदारी आपल्या सगळ्यांची. कळलं ना? त्याला कसं कळलं? कैवल्य तो. काय करायचं आता? काय हे बघ, ऍक्च्युली ना, म्हणजे प्रोडक्शन हाऊस ओकेच आहे आणि मला दुसरी सिरियल मिळू शकते ना. मी चांगली ऍक्ट्रेस आहे. गुड.
खरंच तू सोड ही सिरियल. खरंच सोडून टाक. येतील प्रोजेक्ट येतील. आहे मी आहे हुशार आणि सिन्सिअर. मिळेल मलाही प्रमोशन. आज नाही तर 2 महिन्यांनी. आता आधी लगीन रेवाचं. सुजय मीना